शिवसेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी बैठक परवा मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये झाली, त्यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी, मंत्री असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, यांनी अशी वक्तव्य केली पाहिजेत की ज्याच्यामुळं कुठेही त्रास हा पक्षाच्या प्रतिमेला होणार नाही आणि अशी वक्तव्य करू नये अशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेवटी आम्ही शिवसेना म्हणून काम करत असताना कुटुंब म्हणून काम करतो, म्हणून ज्याचा उल्लेख केला की ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांना जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर ती आमच्याकडनं होऊ देखील नाही अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे आणि त्यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितलं की अशा पद्धतीचं कोणाकडनंच होऊ नये। शेवटी अशा वक्तव्यामुळं पक्षाला देखील त्रास होतो, वैयक्तिक मुख्य नेता म्हणून त्याचा आक्षेप त्यांच्यावर येतो आणि म्हणून कुटुंबातल्या माणसांनी अशा पद्धतीचं वागू नये हे अधिकारवाणीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये राजकारण असण्याचा काही प्रश्न नाही। शिवसेना आणि भीमशक्तीची युती होते, आनंदराज आंबेडकर हे शिवसेनेसोबत युती करताना दिसतात। मला आनंद आहे कारण मी देखील आनंदराज आंबेडकरांना अतिशय जवळून बघतोय। माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी आंबेडकरवादी चळवळीतली जी काही कामं सांगितली ती करण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सचोटीनं प्रयत्न केला, ती कामं देखील करून दिली। त्याच्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास आहे आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती ही खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची प्रोसेस आज या 1 वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे आणि माझा अनुभव जर सांगायचा असेल तर आनंदराज आंबेडकर साहेबांचा आवाका जो आहे तो महाराष्ट्रातल्या वाड्यावाड्यांमध्ये आहे। त्यांचं प्राबल्य, त्यांचा संपर्क हा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे। त्याच्यामुळं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आनंदराज आंबेडकरांची जी संघटना आहे, RPI संघटना आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालते, ती युतीनं एकत्र येण्याचा जो निर्णय झाला आहे हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आजच्या ह्या युतीचं मी स्वागतच करतो। ज्या पद्धतीने तुम्ही भीमशक्तीला जोडताय त्याचप्रमाणे तुम्ही मागे कार्यरत आणि प्रयत्न होता की राज्यशक्तीलाही जोडायचं, तर त्याचं काय झालेलं आहे, त्या संदर्भात काही याबाबत मी अगदी कायमस्वरूपी असं सांगत आलेलो आहे की राजसाहेबांना ज्या मी भेटलो ते कुठेही राजकीय विषय नव्हते। माननीय शिंदेसाहेब देखील राजसाहेबांना भेटले तेव्हा राजकीय विषय नव्हते। आज देखील राजसाहेबांनी ट्विटमधनं स्पष्ट केलेलं आहे की जो मेळावा होता तो मराठी माणसाचा मेळावा होता, हे मी अनौपचारिक बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये ते सक्षम आहे असं त्यांनी सांगितलं आहे। युती कधी करायची, कधी बोलायचं, त्याच्यामुळं राजसाहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो, राजसाहेबांचा एक राजकीय विचार वेगळ्या पद्धतीचा असतो, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। त्याच्यामुळे ते कुठच्याच पक्षावर अवलंबून नाहीत, परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत। त्यांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी बोलेन आणि युती कोणाबरोबर करायची आणि कधी करायची हे मला चांगलं कळतं, असा त्याचा मतितार्थ आहे। हा तर खरं राज्य उत्पादन शुल्क विभागाचा म्हणजे अजितदादांच्या विभागाचा विषय आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। परंतु एक आपल्याला माहिती असेल की मागच्या 15 दिवसापूर्वी दारूवरचे कर जे होते, टॅक्स जे होते, ते देखील वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे आणि 328 जे काही नवीन परवाने दिले जाणार आहेत किंवा 328 दारूचे परवाने दिले जाणार आहेत हे काही नियमबाह्य दिले जाणार नाही आहेत। हे नियम जे काय बाकीच्या राज्यांमध्ये आहेत, आपल्या राज्यांमध्ये आहेत, बाकीच्या राज्यांमध्ये लोकसंख्येच्या निमित्तानं किती दारूची दुकानं आहेत किंवा वाईन शॉप्स आहेत, महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 1972 सालापासून आपल्याकडे एकही वाईनचं दुकान म्हणजे वाईन शॉप दिलं गेलेलं नाही। या सगळ्याचा विचार करूनच कदाचित हा राज्य उत्पादन शुल्कनं निर्णय घेतला असेल, परंतु या बाबतीमध्ये राज्य उत्पादन शुल्कच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगू शकते। या संदर्भामध्ये आपली काय तर याबाबत आपण
महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सरकारकडनं अनेक गोष्टी आपण बघितल्या असतील की काही लोकांनी औरंगाबादचं फक्त नाव बदलतो म्हणून दोघांच्या मिटिंगमध्ये ठराव घालून जाता जाता काही निर्णय घेतले होते, पण त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना झालं. औरंगाबादचं नामकरण हे छत्रपती संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने चांगले जर प्रस्ताव पुढे येत असतील तर त्याचा शासन तपासून नक्की विचार करेल. तर ज्या सामनाला ठाकरे गटाचं मुखपत्र म्हटलं जातं, ज्या सामन्यातून विरोधकांवरती वारंवार टीका होते, सभागृहात देखील राणे आणि ठाकरे हा संघर्ष पाहायला मिळतो. आज सामन्यामधून नितेश राणे यांच्या खात्याची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यात आलेली आहे. तुम्ही कसं नेमकं काय मला पण प्रचंड आज ही ॲड जेव्हा व्हॉट्सअपवर मला बघायला मिळाली ते प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला. कारण नितेश राणे साहेबांच्या खात्याची ॲडव्हर्टाईज, त्याच्यावर आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांचा फोटो, ही सामनाला चालायला लागली, हे चांगल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं सकाळी जे काय बोलतात ते या सगळ्याशी सहमत आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु एक सिद्ध होतं की सामनातनं आमच्यावर प्रचंड टीका करायची, सामनातनं आमची उणीधुणी काढायची, सामनातनं आम्हाला बदनाम करायचं, सामनातनं आम्हाला शिव्या द्यायचं आणि सामना चालण्यासाठीची ॲडव्हर्टाईज ही आमच्याच शासनाकडनं घ्यायची. हा जो काय म्हणजे एक उद्योग आहे हा खरोखरच अभ्यास करण्यासारखा आहे. परंतु ठीक आहे, आम्ही याला विकतचं शिव्या घालून घेणं असं म्हणतो की सरकारकडनंच आम्ही पैसे त्यांना सामनाला देतो आहे, त्या मुखपत्राला देतो आहे आणि त्याच सामन्यातनं आमच्यावर जोरदार टीका होते. निदान काही जणांना हे तर वाटलं तर पाहिजे, अरे बाबा ज्यांच्याकडनं पैसे घेतो आहे त्यांच्यावर त्या दिवशी तरी टीका करूया नको. पण ठीक आहे, सामना चालला पाहिजे या उद्देशानं नितेशजी राणेसाहेब कार्यरत आहेत, याबद्दल मला पूर्ण समाधान आहे. हेमंत गोडसे कुठेही नाराज नाहीत. ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेतनं त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामुळे जर काही समज गैरसमजातनं काही नाराज झाले असतील तर त्यांची आम्ही समजूत काढू, पण ते कुठेही जाणार नाहीत एवढं मला माहिती आहे. नाही, योगायोगानं चंद्रदीप नरकेसाहेब देखील माझ्यासोबत आहेत. त्यांनीच ही लक्षवेधी कोल्हापूरची आणली होती, पण त्यांनी एक क्लिअर केलं, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्याच्यातनं गैरसमज कोणाचा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी 42 गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव आणला नव्हता. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करावी असा तो प्रस्ताव नव्हता. तर कोल्हापूर विकास प्राधिकरण जे झालेलं आहे सेक्शन 42 अंडर, ते सेक्शन 40 अंडर करावं, जेणेकरून आम्हाला निधी मिळेल. अशा पद्धतीची चंद्रदीप नरकेसाहेबांनी अतिशय तिथल्या नागरिकांना पोषक अशी भूमिका मांडली आणि त्याच्यावर नगरविकासचा प्रभारी मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे शासनाच्या वतीनं. या 2 महिन्याच्या आत 40 सेक्शनखाली कोल्हापूर विकास प्राधिकरण करण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय शासनाकडनं घेईल, जेणेकरून तिथल्या नागरिकांना 3-3.5 लाख लोकांना याचा फायदा होईल. सर, सीमेलगत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत काही गावं आहेत, ते 14 गावं आहेत, की पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडनं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. याकडे कशा प्रकारे बघता आहे? या अगोदर देखील कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आता देखील पुन्हा एकदा तशा प्रकारचा वाद जो आहे तो होऊ शकतो. महाराष्ट्राकडनं जरी निर्णय लागला असला तरी तेलंगणा त्या संदर्भात दावा करताना आपल्याला पाहायला मिळतो. नाही, हे शेवटी निर्णय जे झालेले आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय लक्ष देत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय लक्ष देत आहेत. त्याच्यामुळे या सीमा भागातल्या वादावर मी बोलणं उचित नाही. पण या सीमा भागामध्ये जो मराठी बांधव आहे किंवा मराठी बंधू भगिनी आहेत यांचं जीवन सुखकर असलं पाहिजे, ही आमची सरकारची भूमिका आहे. म्हणून कालच सभागृहामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगितलं की बेळगावच्या परिसरामध्ये बेळगावच्या प्रशासनानं आम्हाला जर जागा दिली तर मराठी माणसासाठी, मराठी भाषिकांसाठी तिथं देखील मराठी अध्यासन सुरू करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारचा मराठी विभाग काम करेल आणि त्या संदर्भात मी स्वतः बेळगावला जाऊन किंवा कर्नाटक सरकारबरोबर चर्चा करून ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. महायुतीमध्ये आगामी काळामध्ये भविष्यामध्ये काही बड्या नेत्यांना प्रवेश होऊ शकतो का? काही बड्या नेत्यांना सोबत महायुती घेऊ शकते? बडे नेते जर महायुतीमध्ये येणार असतील, म्हणजे शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांसोबत येणार असतील, भाजपमध्ये देवेंद्रजींबरोबर येणार असतील, अजितदादांबरोबर येणार असतील, तर त्याच्यामध्ये दुःख वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी महायुती ही मजबूत होणार आहे. आणि काल देखील स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा
हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवायचा आहे. त्याच्यामुळे महायुतीनंच आम्ही पुढे जाऊ आणि महायुतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू. आज समन्वय समितीची बैठक झाली महायुतीच्या, त्या बैठकीत नेमकं काय झालं? महामंडळाचं वाटप पूर्ण झालं का? महामंडळाच्या संदर्भामध्ये काल मला असं वाटतं की त्या समन्वय समितीला मी सभागृहात असल्यामुळं नव्हतो, परंतु नंतर मला जी माहिती कळली की महामंडळांवर काही चर्चा झाली नाही. 15 दिवसामध्ये विधिमंडळामध्ये जे काही कामकाज झालं आहे, कशा पद्धतीनं आपलं कामकाज सुरू आहे, कशा पद्धतीनं आमदार उपस्थित होते, कशा पद्धतीनं मंत्री उपस्थित होते, याच्यावर काल समन्वय समितीमध्ये बैठक चर्चा झाली. मराठी हां. नगरविकास खात्यावरती संजय राऊतांनी आरोप केला आहे की नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचं जाळं आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. ते स्वतःच्या मुखपृष्ठामध्ये शासनाची ॲडव्हर्टाईज घेऊन त्याच दिवशी शासनावर टीका करणं हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. सर आज हम देख रहे हैं कि सामना के फ्रंट पेज पर एक बड़ी एडवर्टीजमेंट है मैरीटाइम बोर्ड के निदेशालय से दिखाई देते हैं. दूसरी ओर इतनी सामना में सरकार हो, सरकार सरकार से ऐसे जिसको हम खरीदी हुई बदनामी बोलते हैं वैसा वो चल रहा है. सामना में एडवर्टाइज है महाराष्ट्र गवर्नमेंट की और सामना में महाराष्ट्र गवर्नमेंट की एडवर्टाइज है और बदनामी भी हमारी है. ये कौन सा राजनीति है मुझको मालूम नहीं, लेकिन ऐड हमसे लेना, सरकार से लेना और बदनामी भी हमारी करना, ये अलग सा फंडा सामना में से आज दिख रहा है. लेकिन फिर भी आप एडवर्टीजमेंट सरकार देती रहेगी. तो ये तो डेमोक्रेसी है, वो एक मुखपत्र चलाते हैं, अगर उन्होंने मांग की तो हम दे देंगे. लेकिन महाराष्ट्र की जनता को अभी पता चला है कि उसी न्यूज़पेपर में एक बाजू में क्वार्टर पेज में सरकार की ऐड आती है और उसी पेपर में सरकार की बदनामी होती है. राज ठाकरे ने स्पष्ट किया है कि अभी तक कोई चर्चा नहीं है, बाद में उसके बारे में लेकिन जो फिलहाल इस तरह की चर्चा चल रही थी वो जल्दी साथ आ सकते हैं चुनाव के साथ. तो ये तो दो पार्टी का मामला है, माननीय राज साहब और यूबीटी का मामला है, तो उसमें मैं दखल अंदाजी करना अच्छी बात नहीं है. जब अलायंस की घोषणा होगी वो खुद राज साहब करेंगे. उन्होंने ऐसा ट्वीट किया है, तो उनके युति के बारे में, महायुति के बारे में, उनके आघाड़ी के बारे में निर्णय लेने की क्षमता उन पे है. वो जब डिक्लेयर करेंगे तब सोचेंगे. आपको लगता है कि ये सोची समझी राजनीति भी हो सकती है, वक्त लेंगे लोगों का नहीं, ये उनको पूछना पड़ेगा ना. उनसे मिलने जाते रहेंगे. नहीं, मैं अभी भी जाने वाला हूँ, अभी यानी आज नहीं. अपना अधिवेशन ख़त्म होने के बाद मैं राज साहब से पूछ के ब्रेकफास्ट के लिए जाने वाला हूँ. उसमें क्या है, वो राजनीति से आगे जाके मेरे और उनके रिलेशन है. ये जैसा उन्होंने कहा कि मराठी भाषा का जो मेलावा था उसका जैसा युति से कोई संबंध नहीं है, आघाड़ी से कोई संबंध नहीं है, वैसे ही उनके साथ मेरा मिलना ये राजनीति नहीं है. तुम्ही राज ठाकरेंना भेटणार आहात का त्या काही दिवसांमध्ये? राज ठाकरेंना तुम्ही येत्या काही दिवसात पुन्हा भेटणार आहात काय? पण राजसाहेबांना मी का भेटू नये? राजसाहेबांनी मराठी माणसांचा मेळावा होता हे ट्विटमधनं देखील सांगितलं, अनौपचारिक चर्चेमध्ये देखील सांगितलं. आणि मी राजसाहेबांना जे भेटतो ते काय मी राजकारणासाठी भेटत नाही, मी गप्पा मारण्यासाठी भेटतो. त्यांच्याकडनं साहित्यातल्या अनेक गोष्टी मला समजतात, त्यांचं मार्गदर्शन लाभतं. पण राजसाहेबांना मी भेटण्यावर एवढा आक्षेप का काही लोकांचा? आणि राजसाहेबांकडे गेल्यानंतर ते मला प्रेमानं जर खिचडी खाऊ घालत असतील तर ती काय करोनातली तर नाही आहे. त्याच्यामुळे काही लोकांना मी तिथं भेटल्यानंतर पोटशो का उडतो मला माहीत नाही. अगदी नक्की मला राजसाहेबांनी भेटायला जर वेळ दिला तर मी त्यांच्याकडे गप्पा मारायला जाईन, त्यात काय. राजकीय खिचडी होणार का? म्हणजे युतीची खिचडी पकणार का? बार बार आप जाते तो हैं, मनाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन कुछ बात बन नहीं रही. नहीं, आपको ऐसा लगता है कि हम मनाने की कोशिश कर रहे हैं. हमारा राजनीति से अलग सा एक रिलेशन है, उसके लिए हम राज साहब को मिलते हैं और एकनाथ शिंदे साहब उसी रिलेशन से उनको मिले हैं. नाही, ब्रेकफास्ट युतीची चर्चा करण्याचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आणि राजसाहेबांचे आहेत. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना भेटत असतो. मी सुरुवातीपासूनचा त्यांच्या भेटीचा प्रवास सांगितलेला आहे, कशासाठी भेटलो, का भेटलो, शिंदेसाहेब त्यांना का भेटले, शिंदेसाहेबांना त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलेलं होतं. त्याच्यामुळं एखादी व्यक्ती राजकीय दुसऱ्या पक्षाची तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर युतीसाठीच भेटत नाही, हे स्वतः राजसाहेबांनी जाहीर केलेलं आहे. कारण त्याचं असं आहे की तुमच्या पुढाकाराने अनेक मोठे प्रदेश जे आहेत ते शिवसेनेमध्ये झालेले आहेत. त्यामुळे तुमची भेट आणि राजकारणाची महत्त्वाची मानली जाते. कारण अनेक वेळेला चर्चा केली झाल्या होत्या की मनसे आणि
नाही, आज देखील मी सांगतो की महायुतीच्या आघाडीबरोबर म्हणजे जी नॅचरल आमची अलायन्स आहे, पहिली प्राधान्यानं कुठची आहे तर शिवसेना आणि भाजप आणि शिवसेना ही खरी नॅचरल अलायन्स आहे, ती आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजितदादा महायुती म्हणून आलेले आहेत, त्याच्यामुळे महायुतीची पहिली जी अलायन्स आहे ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये जर राजसाहेब आले तर आम्हाला आनंदच आहे, मी पहिल्यापासून सांगतो. विधिमंडळ अधिवेशनामध्ये नगरविकास खात्यावरती सत्ताधारी पक्षातलेच आमदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. विशेषतः भाजपकडनं मुनगंटीवार असतील, संजय केळकर असतील. विधिमंडळामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप होतात, हे विधिमंडळ असं एक व्यासपीठ आहे की तिथे आपल्या मतदारसंघाला, आपल्या शहराला न्याय मिळत असतो. आता काल मीच त्या 293चं उत्तर देणार होतो. ठाण्यामध्ये संजय केळकर साहेबांनी जे काय आरोप प्रत्यारोप केले, मला सांगा की ठाण्यामध्ये असं काही घडलं असतं तर 1 लाखाच्या फरकानं एकनाथ शिंदे साहेब निवडून आले असते का? सगळे आमदार तिथं निवडून आले असते का? स्वतः संजय केळकर साहेब देखील तिथून महायुती म्हणून निवडून आलेत, तर तो लोकांनी रोष व्यक्त केला असता. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीच्या आमदारांमध्ये जर असं काही वाटत असेल की ते एकनाथ शिंदे साहेब देखील ठाण्यामध्ये राहतात, त्याच्यामुळे अशा विषयासाठी लक्षवेधी करावी असं माझं मत नाही. संजय केळकर साहेब देखील अतिशय अभ्यासू आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यावी आणि जो काय त्यांच्या मनातला शंकेचा विषय आहे तो बाजूला करावा. एकनाथ शिंदे ने कड़ी आपत्ति और नाराजगी जताई है जो बैठक आप लोगों ने फटकार लगाई है, जो पता चल रहा है खासकर जिस तरह से बिहेव कर रहे हैं संजय गायकवाड़ सबका मामला जो बयानबाजी होती है, जो बर्ताव है सात्विक तौर पे, वो पार्टी की इमेज को तो बिगाड़ ही रहा है, साथ में उसकी को बिगाड़ रहा है. नहीं, इसमें कुटुंब करके प्रमुख करके फैमिली प्रमुख करके साहब ने वहाँ स्पीच दिया. उसमें वो हमारे मार्गदर्शक है, वो हमारे नेता है, वो हमारे पार्टी के प्रमुख है, इसलिए उन्होंने बोला कि किसी के बयानबाजी से अगर पार्टी बदनाम होती है, वो खुद बदनाम होते हैं, तो वो नहीं करना चाहिए, ये उन्होंने कहा है. उसमें मुझको ऐसा लगता है कि कुछ उन्होंने गलत किया, ऐसी बात नहीं है. क्या ये भी बात सामने आ रही है कि कुछ लोगों ने स्पष्ट संकेत दिए कि आप इस तरह से बदलाव करा सकें ना, संजय सिरसाट की बात कर रहे हैं, पार्टी की इमेज बिगड़ रही है, आपको मंत्रिमंडल से निकाला जा सकता है. अब ऐसा कुछ भी वहाँ मीटिंग में नहीं हुआ. सूत्रों के हवालों से किसने आपको ये बोला मुझको मालूम नहीं, लेकिन पर्टिकुलर किसी का नाम लेके वहाँ एकनाथ शिंदे साहब ने स्पीच नहीं दिया. वो सबके लिए था, उदय सामंत के लिए भी था, शंभूराज देसाई के लिए भी था, दादा भुसे के लिए भी था, भरत गोगावले साहब के लिए था और संजय सिरसाट साहब के लिए था. ऐसा पर्टिकुलर किसी के लिए साहब वहाँ स्पीच दिया उन्होंने, ऐसा नहीं है. ये जो इन्फॉर्मेशन आपको मिली है वो गलत है. नाही, मला असा प्रश्न विचारला की भविष्यामध्ये राजसाहेबांची तुम्ही भेट घेणार का? मी त्याच्यावर असं सांगितलं की भविष्यामध्ये मला जर ब्रेकफास्टला जायची संधी मिळाली, राजसाहेबांची गप्पा मारण्याची संधी मिळाली तर मी नक्की जाईन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.